मित्रांनो, याच निमित्तानं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट आहे जपानमधली. जपानमध्ये ओकायो नावाचा एक मुलगा असतो. वय वर्ष 10चा हा मुलगा, याला कराटे शिकण्याची जबरदस्त आवड असते. मात्र दुःखाची गोष्ट अशी की लहानपणी त्याने अपघातामध्ये त्याचा डावा हात गमावलेला असतो. मात्र असं असताना सुद्धा त्याच्या मनात एक जिद्द असते की मला कराटे शिकायची आहे. आणि ही गोष्ट तो वारंवार त्याच्या आईवडिलांना बोलून दाखवत असतो. त्यानंतर त्याच्या आईवडील एके दिवशी त्याला एका मास्टरकडे नेतात, गुरुकडे नेतात आणि त्या गुरुला म्हणतात की याला तुम्ही कराटे शिकवा. आता डावा हात नसलेला मुलगा आपल्याकडे कराटे शिकायला आलाय हे बघून तो गुरु जरा बुचकळ्यात पडतो. त्याला आश्चर्य वाटतं आणि त्यावरती तो त्याला म्हणतो की तुला तर डावा हातच नाही, तू कशा कराटे शिकशील. त्यावरती तो ओकायो म्हणतो की ते तुमचा प्रश्न आहे, तुम्ही गुरु आहात, तुम्ही शिक्षक आहात, ते तुम्ही बघायचं, पण मला कराटे शिकायची आहे. आता या मुलाची एवढी जिद्द बघून त्याचा मास्टर जो आहे तो विचार करतो की चला याला कराटे शिकवूया. आणि त्यानंतर त्याचं प्रशिक्षण सुरू होतं. ओकायोसोबत 50 इतर मुलं त्या गुरुकुलामध्ये प्रशिक्षण घेत असतात. इतर मुलांना सगळे डावपेच हा गुरु, हा शिक्षक शिकवत असतो. मात्र ओकायोला केवळ एक किक शिकवत असतो, दुसरं काहीच त्याला शिकवत नाही. आता हे बघून ओकायोला वाटतं की चला माझा सुरुवातीचा काळ आहे म्हणून मला केवळ एकच किक शिकवत असेल. मात्र जसे जसे दिवस जातात, 6 महिने जातात, 1 वर्ष जातं, तरी सुद्धा त्याला एकच किक हा गुरु शिकवत असतो. आणि हे बघितल्यानंतर ओकायो त्या गुरुकडे जातो आणि म्हणतो माझी काही चूक झाली आहे का, मला केवळ तुम्ही एकच किक शिकवत आहात, असं का. त्यावरती गुरु म्हणतो की तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि केवळ या किकवरती फोकस कर. दिवसामागून दिवस जातात, 8 वर्षांचा काळ लोटतो आणि 8 वर्षांचा काळ गेल्यानंतर त्या मुलांचं तिथलं शिक्षण पूर्ण होतं. आणि त्या गुरुकुलामध्ये एक पद्धत असते की मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची एक स्पर्धा घेतली जाते आणि त्या स्पर्धेतील जो विनर असेल, जो विजेता असेल, त्याला मास्टर हा किताब त्या ठिकाणी दिला जायचा. तर आता स्पर्धेचा दिवस उजाडतो. ओकायो आपल्या पहिल्या 2 मॅचेस सहजरित्या जिंकतो. 3ऱ्या मॅचमध्ये जरा त्याचा कस लागतो, मात्र तीही मॅच तो त्याच्या किकच्या बळावरती जिंकतो आणि फायनलमध्ये प्रवेश करतो. मित्रांनो, फायनलचा दिवस उजाडतो आणि फायनलमध्ये अतिशय तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी त्याच्या समोर असतो. मात्र तरीही न डगमगता ओकायो अतिशय प्राणपणानं झुंजतो आणि ही देखील मॅच जिंकतो. हे जिंकल्यानंतर साहजिकच त्याला आनंद होतो. तो आपल्या गुरुकडे जातो, मास्टरकडे जातो आणि त्याला म्हणतो की केवळ एक किकच्या बळावर मी विजेता कसा काय होऊ शकतो, याचा प्रश्न त्याला पडतो. आणि तो प्रश्न तो त्याच्या गुरुला विचारतो. यावरती त्याच्या गुरुनं दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवण्याजोगं आहे. जीवनामध्ये अतिशय मार्गदर्शक असं उत्तर त्या गुरुनं दिलं. त्याचा गुरु त्याला म्हणाला की तुझ्या जिंकण्यामध्ये 2 गोष्टींचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. पहिली गोष्ट म्हणजे अतिशय अवघड अशी किक, त्यामध्ये तू पारंगत झालास, त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलंस, एकाच किकवरती फोकस केलास आणि त्यामध्ये तू अतिशय परिपूर्ण झालास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या किकचा जर विरोध्याला सामना करायचा असेल तर त्याला डाव्या हातानं धरून जमिनीवरती पटकावावं लागतं आणि तुला तर डावा हातच नाही, त्याच्यामुळे विरोधी तुझा सामनाच करू शकणार नव्हता. डावा हात नसणं ही खरं तर तुझी कमजोरी आहे, मात्र या डावाच्या बाबतीत ती तुझी ताकद म्हणून समोर आली. आणि म्हणूनच मी वारंवार तुला सांगत होतो की या किकचा तू सराव कर, यामध्ये पारंगत हो. मित्रांनो, गोष्टीचा मतितार्थ एवढाच की जर आपण आपल्या गुरुवरती विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्न केले तर जीवनात यश मिळवण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही.